सरकार दक्षिण गोवा अध्यक्ष सावियो डिसिल्वा, आमच्या आईचे प्रमुख वक्ते शंभूभाऊ बांदेकर, जिल्हा पंचायत सदस्य मिशेल रेबेलो, शाइनी ऑलिव्हेरा, जुलियो फर्नांडिस ह्या सगळ्यांक विनंती करता की तांणी माचयेर येवचे, आपली बसका घेवची। महिला सेवा दल चीफ ऑर्गनायझर राजन भाटे, मीडिया सेल अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, आमचे ज्येष्ठ उपाध्यक्ष एम के शेख, ओबीसी सेलाचे अध्यक्ष नितीन चोपडेकर, अल्पसंख्याक अध्यक्ष नियाजी शेख, एससी एसटी सेल अध्यक्ष रामकृष्ण जल्मी आणि आमच्या सोशल मीडियाचे चिराग या सगळ्यांक हांव विनंती करता की सगळ्यांनी माचयेर येवचे। याच बरोबर ऑफिस बेअरर्स आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स हांकां विनंती करता की तांणी माचयेर येवचे आणि आपली बसका घेवची। गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे ऑफिस बेअरर्स आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स, आपण सगळ्यांचे परतून एकदा हांव स्वागत करता आणि कार्यावळीचे प्रास्ताविक आणि स्वागतकर भाषण करपाक हांव दक्षिण गोंयचे आमचे जिल्लो अध्यक्ष विरेन शिरोडकर हांकां विनंती करता की तांणी प्रास्ताविक करचें। जय बापू, जय भीम, जय संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131च्या जयंती निमित्त आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि सर्व पुढारी हांगा एकत्रित जाल्ले आसा। जय बापू, जय भीम, जय संविधान हे AICचो कार्यक्रम जाल्लो आसा, तो मनोवपाक आमी सगळे फुडाकारान हांगा येयल्ले आसात। आमच्या वांगडा आसा आमची डॉक्टर अंजिताई निंबाळकर, आमचो PCC प्रेसिडेंट अमित पाटकर आणि आमचो दक्षिण गोंयचो खासदार कॅप्टन विलियाटो, आमचो विरोधी पक्ष नेता युरी आलेमाम आणि आमचो आमदार ॲडव्होकेट कार्लोस आल्मेदा आणि कार्लोस पेरेरा आणि एल्टन डिकॉस्टा। आयज म्हाका हांगा उलोवपाक दिल्ले आसातले AICचो PCCचो थँक्यू म्हणून। जसे की आम्ही सगळी जाणा की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आसा, सो आम्ही आयज जय बापू, जय भीम, जय संविधान या कार्यक्रमा अंतर्गत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तसबिरीक हार अर्पण करतली। सो हांव सगळ्यांक विनंती करता की तांणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो मुखार येवचे। ऑल इंडिया काँग्रेस कमिटीन दिल्लो आमकां एक खाशेलो प्रोग्राम आसा, जय बापू, जय भीम, जय संविधान। आमची जी आदली लोकां आसा जी काँग्रेसी खातीर वावुरली, जाणी आपले संपूर्ण जीवन खर्ची केले, तांचे कार्य आणि काँग्रेसीचे कार्य लोकां मुखार येवचे, लोकांक कळचे आणि आमचे जे संविधान आसा संविधाना बद्दल जागृताय जावची म्हणून AICCन हो खाशेलो कार्यक्रम आयोजीत केल्लो आसा, तोच आमी हांगासर मनयता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तसबिरीक हार अर्पण केलो। सगळ्या भाव मनस्तांचे ताणी आपली बसका घेवची हांव तांकां विनंती करता।
आम्ही सगळी वाट पळयता शंभूभाऊ बांदेकरांची आणि मिशेल रिबेलो. म्हाका दिसता मिशेल रिबेलो पावले आसा. शंभूभाऊ बांदेकरांची आम्ही वाट पळयता. शंभूभाऊ बांदेकर आणि एक त्या कार्यक्रमात बिझी उरलो, ताका लागून ताका मातसो वेळ जाता अशें दिसता. सो आमी मुखावरली कार्यावळ जी आसा तेमी फुडें हाज्या खातीर तांचे म्हणणे आमी आयकपा हांगासर जमिल्ली आसा. सो हांव विनंती करता NSUI अध्यक्ष, ताणी म्हाका मातसो वेळ जाय अभ्यास करपाक. सो इट्स ओके, ताका अभ्यास करून न्ही. आमी प्रदेश काँग्रेस जनरल सेक्रेटरी जितेंद्र गांवकर विनंती करता की ताणें आपले विचार व्यक्त करचे. संविधान ह्या कार्यावळीक आमची डेस्क इंचार्ज मॅडम अंजलीताई निंबाळकर, गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रेसिडेंट अमित भाई, आमचे हरियाणाचे आमदार दोतोर कार्लोस, केपेचे आमदार एल्टन बाब, विरोधी पक्ष नेते आमचे युरी आलेमांव आणि सगळे मंचार बशिल्ले मानीस, हांगा उपस्थित आशिल्ले सगळे आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते, ज्याच्या आधाराचेर काँग्रेसीचे हे अभियान जय बापू जय भीम आणि जय संविधान हे घराघरान व्हरच्या खातीर आमी कटिबद्ध आसा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आयज 134वी जयंती या निमतान हो कार्यक्रम आणि जयंती आम्ही साजर करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हाजेर उलोवप केले जाल्यार 5 मिनटांनी आख्खे आयुष्य सुद्धा कमी पडटले अशें तांचे कार्य ह्या देशा खातीर आसा. शोषित पीडित वंचित जो समाज कित्येक वर्सां एका विशिष्ट विचारधारेच्या सकयल दाबलो गेलो, तांकां वयर हाडच्या खातीर जे कार्य केले आसा हे उल्लेखनीय आसा आणि ह्या कार्याची नोंद अख्खो जग घेता. आयज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरान ह्या देशाक संविधान दिले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदांच म्हणटाले की जाका आपणाचो इतिहास खबर ना तो इतिहास घडोवंक शकना. आणि जर इतिहास खबर आसपाक जाय जाल्यार शिक्षण घेवचें पडटा, शिकचें पडटा आणि ह्या शिक्षणाच्या आधाराचेर संघटन करचें पडटा आणि संघर्ष करचे पडटा. अशी बाबा साहेबांची शिकवण आशिल्ली, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. ज्या वेळाचेर भारत देश स्वतंत्र जावपाक येयलो त्या वेळाचेर स्वतंत्र भारत, इंडिपेंडंट भारत हो कसो आसचो, लोकशाही भारतात कशी आसची, हो सगळे आमच्या नेत्या पुढे प्रश्न पडलो. त्या वेळाचेर एक काही बाबासाहेबांच्या जीवनावयर आणि महात्मा गांधींच्या जीवनावर एक क्षण तुमच्या समोर दवरता. सगळ्यांक पेस पडलो की संविधान कोणे बरोवचे, कशें बरोवचे. त्या वेळाचेर महात्मा गांधीन आमचे आदले प्रधानमंत्री पंडित नेहरूक सांगले की आयज ह्या देशान भारताचे जर संविधान कोणे बरोवपी आसात जाल्यार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आसात. तांकां ड्राफ्टिंग कमिटीचेर तुम्ही घेवपाक जाय. ही दूरदृष्टी बापूजींची आशिल्ली आणि ह्या दूरदृष्टी खातीर आयज संविधान जन्माक आयले. तारा म्हणटा की आमकां जर सत्तेर जावपाक जाय जाल्यार ह्या देशान जो समाज आसा, जो धर्म आसा, सगळे खबर आसून त्या वेळाचेर गांधीजीन सांगले पंडित नेहरू की बाबासाहेबांक ड्राफ्टिंग कमिटीचेर हाडपाक जाय. अशा रितीन हे संविधान बरोवन बाबासाहेबांक आसूं आणि म्हणून लोकशाही आयज मेरेन टिकली. अशे हे बहुआयामी व्यक्तिमत्व
बाबासाहेब आंबेडकर कामगार नेते आशिल्ले. पयलीं कामगाराचो जो वर्किंग आवर आशिल्लो तो 12 आसलो. 12सून 8 हाडपाक हांचें कार्य. महिलां खातीर महिलांक समान अधिकार मेळचो, सामाजिक आर्थीक सगळ्या बाबतींत इक्वेलिटी जेका म्हणटा फंडामेंटल. आम्ही हांगासर शंभूभाऊ बांदेकरांचो तांची वाट पळयता आसतली. फुलांनी स्वागत उरलां आमचें. आमी शंभूभाऊ बांदेकरांची वाट पळयत आसतली. पूण तो शंभूभाऊ बांदेकर येवं म्हणसर आमी फुलांनी स्वागत करुया. अंजली निंबाळकर हांचे स्वागत करतले दामोदर दाबोळकर. AICC सेक्रेटरी आणि को-इन्चार्ज गोवाडे. अमित लिबी मडेरिया. एल्टन डिकोस्टा हांचे स्वागत करतले परत एकदा चंदन मांद्रेकर. चंदन मांद्रेकर. जिल्हा पंचायत सदस्य मिशेल रिबेलो हांचे स्वागत करतले मोलिये दगामा सिल्वा. मोली दगामा सिल्वा. शायनी अल्वेरा हांचे स्वागत करतले लिबी मडेरा. जुलियो फर्नांडीस हांचे स्वागत करतले परेश पानकर. महिला अध्यक्ष मीडिया सेल अध्यक्ष अमर पणजीकर हांचे स्वागत करतले. मीडिया सेल अध्यक्ष अमरनाथ पणजीकर हांचे स्वागत करतले परेश पानकर. ओबीसी सेल अध्यक्ष नितीन चोपडेकर हांचे स्वागत करतले चंदन मांद्रेकर. सोशल मीडिया सेल अध्यक्ष चिराग शाह हांचे स्वागत करतले परेश पानकर. कालो सराक हांव विनंती करता की तांणी आपले विचार व्यक्त करचे. Which he grew up, due to which he had his focus and aspirations, not just for upliftment of the poorer and the weaker sections, but also for the purposes of giving justice and equality to each and every person in this country. That has been the cornerstone of our constitution. Dr. Ambedkar fought battles and rose to study, having been called at Gray's in London. And despite that, he could have had a better life there. He came back to India and became part of the freedom struggle, being the first law minister of our country. Dr. Ambedkar had a vision for India, and he felt that that could not be taken ahead unless even women were given status, privilege and recognition. And that is what he fought all his life, to make sure that we have an inclusive India and not a fragmented India, whether on caste, creed, religion, of the kind of the government that we have to face in today. Because if you look at it, what he faced in those days, the type of dictatorship, the type of autocracy,
and the type of is a symbol of faith, is a symbol of hope, and Congress party will guaranteed take this nation forward to once again redeem it into the days of glory which we need to get for our nation ahead. Jai Bhim, Jai Bharat. Thank you. Manist, Press Bow, Mogar Bam Benado. As we celebrate 134th birth anniversary of Dr. Ambedkar, म्हाका दिसता आमी आज गरज आसा आमी खंयच्याय दिशेन आमचो देश आमची स्टेट खंयच्याय दिशेन वयता ती चड गरजेची. मोगाळ भावभयणीनो सगळे पार्टी फुडें आज सेलिब्रेट करता आसले दे हॅव अ फ्रीडम टू रायट. आमचे बाकीचे लोक आमी सगळे सिटीजन जे फ्रीडम जे बाबासाहेब आमकां दिलां ते आज बिकॉज ऑफ हिम वी आर हियर टुडे. आज हांव जर एक आमदार जालो जाल्यार म्हाका दिसता आमच्या कॉन्स्टिट्युशन दिल्ल्या पासत आज आमदारीक आहा. बट एज अ काँग्रेस पार्टी एज अ पॉलिटिकल पार्टी वी हॅव टू सी वेर वी स्टँड आनी आमी आमचें कार्य कितें तें जाणा जावपाची गरज आसा. मोगाळ भावभयणीनो आमी काँग्रेसाचे म्हाका दिसता कार्यकर्ते म्हूण आज सगळे हिंगा एकठांय जाले आनीक सांगूंक म्हाका दिसता एक उमेद येता की जितलीं वर्सां काँग्रेसान देशाची जेन्ना राज केलें आनी आजच्या एज अ काँग्रेस पार्टी वी हॅव टू ऑल स्टँड टुगेदर. आज जायत्या देशान जावं ते देवाच्या धर्माच्या जातीच्या कातीच्या नांवार वेगळोचार आसा आनीक आमी खंय तरी एज अ MLA आय मायट बी लॅकिंग समवेर हांव फाटीं पडलो आसतलो. एज अ कार्यकर्तो एज अ सिटीजन ऑफ अ कंट्री आमी कडेन खंय फाटीं पडले आसतले. मायट बी एज अ प्रेस भाव अशें आमचे आसात खंय तरी हांव म्हणटा हे प्रेस भाव न्हू जायत्या देशान जायते प्रेस चॅनल्स आसा ते कडेन खंय फाटीं पडले आसतले. दे आर लॅकिंग बिहायंड. जे देशा पासत आमी करपाक जाय तें आमी केल्लें ना. आज म्हाका दिसता आज जें कितें आसा तें मुखार आनी एक 5-10 वर्सान आमकां आज आमकां खबर ना आमी खंय पावताय ते. आमचे हे जे राज जे सरकार जे करता BJP सरकार जे राज करता ते आमकां नेक्स्ट 5 years नेक्स्ट 10 years म्हाका दिसता आज हे दिसाच्या दिसान म्हाका वी हॅव टू ऑल कम टुगेदर. आज एक वाव घेया की आमचें कॉन्स्टिट्युशन सांबाळपाक. अदरवायज इट विल बी टू लेट. लेट अस कीप ऑल आर डिफरन्सीस असायड आनीक ना जाल्यार म्हाका दिसता नेक्स्ट 5 years 10 years आमकां वी वील बी इन अ व्हेरी टायट वॉट सिट्युएशन आय डोंट नो दॅट वी वील बी हेडिंग टू. सो लेट अस ऑल वर्क टुगेदर. पार्टी आसा की आमकां सगळ्यांक एकचारान मुखार व्हरता. तितूंत वेगळोचार ना. देव धर्माच्या जातीच्या कातीच्यार आमी केन्नाच वेगळोचार केल्लो ना. हे पार्टीन काँग्रेस पार्टीन केन्ना वेगळोचार केला. बट आज हें दिसती पळोवन येता आसा हेच विचार घेवन आमी सगळे मुखार वतले म्हूण सजमता आनी सगळ्यांक तूं आनीक पाटी काळजां मनासान देव बरें करूं म्हणटा. धन्यवाद सर. हाच्या फुडें खासदार कॅप्टन विलियम बाब युरी आलेमा, आमचे केपेचे MLA बाब बेल्टन डिकोस्ता, आल्दोनचे MLA ॲडव्होकेट कार्लोस फेरेरा, आमची महिला बरयल्ले आसा. हे वाद विवाद जाता ही लढाई पळय चालू आसा आख्ख्या देशात हांचेर. हे सॉव्हरन सेक्युलर सोशलिस्ट डेमोक्रेटिक रिपब्लीक हाका लागून झगडी जाल्ली आसा BJP केल्यान. म्हणा पळय संविधान जाचो आर्किटेक्ट वॉज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आनी ते काँग्रेस पार्टीन फुडें व्हेले. पावरान आशिल्ली तेन्नाचे पळय रूल पयशे आनी आतांचे रूल पयशे कितें जाता. दे मे हॅव बीन डिफरन्सीस ऑफ थॉट बट जेन्ना पंडीत जवाहरलाल नेहरू आमचो पयलो प्रधानमंत्री ताका दिसलें आसतलें डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काश्मीर टू कन्याकुमारी डिफरंट रिलीजन डिफरंट कल्चर डिफरंट लँग्वेज हे सगळे असूनय तर आमी एक फेविकॉल कशें आमकां घडोवन हाडला ते संविधानान. बाबासाहेब आंबेडकर हो हांगासरलो नश्ट केल्लो जाय तांकां नाका तो. आनी तुमी तर बारीक स्टडी करशात जाल्यार जेन्ना 2014च्यान एकूच तोंडांतले येताले भाजपा लिडरांचे कितें म्हूण काँग्रेस मुक्त भारत म्हूण. कित्याक काँग्रेस इज स्टँडिंग बाय द थॉट प्रोसेस टेकिंग फॉरवर्ड एंड द प्रोटेक्टर ऑफ संविधान. तांकां ते
नाका, जो प्रोटेक्ट करता तांकांच काडून उडोवया. आमकां कितें दिसलें हे तो म्हणटा काँग्रेसाक काडा. ना, देयर वॉज अ रिजन. टील काँग्रेस इज देयर, दॅट टील देन संविधान विल बी देयर, टील देन द कंट्री विल बी इंटॅक्ट. पोस्ट करून सॅक्रिफायस करून भुरग्यांक शिकयले, ग्रॅज्युएशन जाले, पोस्ट ग्रॅज्युएशन जाले, आयज तांकां जॉब ना. सो देर इज एंगर. इन्फ्लेशन, म्हारगाय वाडलेली आसा. आयज लोकां कडेन 2 स्क्वेअर मील घेवपाक त्रास जाता. सगळे वाडलेले आसा. सो डायवर्ट करपाक कितें करया आमी, झगडी लावया. गोंयचे तुमी बारीक तुमी एग्जाम्पल घेशात सर, भाजपान कितलेय ट्राय तर केले, 33% वोट शेअर क्रॉस करूंक जायना. कितें करता, डिवायड करता इन द नेम. त्याच टायमार तांकांय फ्रीडम मेवल्ले. खंय आसा ते? तांचे कडेन बाबासाहेब आंबेडकर नाशिल्लो संविधान बरोवपाक. तांचे ते पेपरारूच उरले. पाकिस्तान इज अ फेल्ड स्टेट. आणि आमचे पळय जो संविधान बरयले, डिस्पाईट वेरियस हर्डल, वेरियस प्रॉब्लेम्स, वेरियस अटेम्प्ट्स, इंटरनल एंड एक्सटर्नल, तरी पण आमचो देश घट आसा. सो हांव तुमचे कडेन एक विनंती करता, आमी काँग्रेस वर्कर्स आमी अलर्ट आसा. काय मनशाक तुम्ही तिकीट दिना इलेक्शनाच्या टायमार, वॉट वेलफेअर यू विल डू. आणि ते पास जातकूच दुसऱ्या दिसा प्लेस ऑफ रिलीजन ते मोडून उडयतात. म्हणजे इंटेन्शन कितें, लोकांमध्ये वाद विवाद घालपाक. दॅट इज द ओनली इंटेन्शन. आता हांव मागता विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमांव हांकां तांणी आपले विचार व्यक्त करचे. केपेचे आमदार आमचे ईस्ट बाब एल्टन डिकोस्टा, दुसरे दक्षिण गोंयचे खासदार कॅप्टन विरियाटो फेर्नांडीस, बाब कार्लोस आल्वारीस, इतर सगळे फ्रंटल ऑर्गनायझेशनाचे अधिकारी, प्रतीक्षा, मिशेल, दिव्या कुमार लोटयानो. म्हाका दिसता सुरवातेक स्पीकर जायते उलयले आणि संविधाना विरुद्ध, खास करून आज जेन्ना आमी दोतोर बाबासाहेब आंबेडकराची जयंती, कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन कोण जावचे म्हणून जायते स्क्रीनिंग जाले, पण नो डाऊट आमचे दोतोर बाबासाहेब आंबेडकर वॉज वन ऑफ द हायली क्वालिफाईड पर्सन्स एट दॅट टाइम. एक बॅरिस्टर जालो, कोलंबिया युनिव्हर्सिटीन गेलो थ्रू अ स्कॉलरशिप, मागीर लंडन. जे प्रॉब्लेम आशिल्ले आणि खास करून आमी सगळे तेका वी लुक एट हिम एज द लीडिंग लाईट ऑफ द स्ट्रगल अगेन्स्ट त्या वेळार इनडिस्क्रिमिनेशन आणि इनजस्टिस हे आमच्या देशात त्या वेळार जाताले. आणि खास करून बाबासाहेब आंबेडकराचा उल्लेख, ही वॉज अ चॅम्पियन ऑफ द लेस प्रिव्हिलेज्ड. आणि ऑस्लो मुनीस, अ रेअर मॅन ऑफ करेज हू हॅड एम्ब्रेस्ड बुद्धिझम. वन ऑफ द टॉलेस्ट पॉलिटिकल लीडर ऑफ द काँग्रेस पार्टी ऑफ आवर कंट्री, द फर्स्ट लॉ मिनिस्टर. आणि सुरुवातेक जेन्ना वेन ही लेड द कॉन्स्टिट्यूशन इन द पार्लिमेंट, त्या वेळार जरी तो तुम्ही व्हिज्युअल चयल्यार, द इमोशन्स, द वे पीपल एंटिसिपेटेड इट, द वे पीपल वर वेटिंग फॉर इट, आणि जी दिशा तेणे जी दिल्ली, म्हाका दिसता ही विल ऑलवेज बी नोन एज वन ऑफ द इंडियाज ग्रेटेस्ट स्कॉलर आणि अ पर्सन ऑफ टावरिंग इंटेलिजन्स. आज दोन उतरां सांगपाक खूप खुशालकाय भोगता, खास करून आमच्या काँग्रेस कार्यकर्त्याक, बिकॉज वी हॅव टू सेलिब्रेट दिस मॅन. आणि सुरवातेक जेन्ना उलयतना तीन तेगेले कोट, 3 फेमस कोट्स दॅट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेड. पयलो कोट तो सदांच म्हणटालो, आय लायक द रिलिजन विच टीचेस लिबर्टी, equality and fraternity. This was his belief
This was what he practiced. And whatever he preached, he practiced. आणि आयच्या काळाक म्हाका दिसता खूब खूब महत्वाचो हो उल्लेख हो दिस कोट. दुसरो तेलो कोट, the second quote that Baba Sahib Ambedkar always quoted in many occasions, he said that the minorities in India have loyally accepted the rule of majority. It is for this majority to realize its duty not to discriminate the minorities. आज आमच्या गोंयांत, आमच्या देशांत या भाजपाच्या सरकारान कितलो प्रयत्न केला, कसलो प्रयत्न केला. गोंयकार भाव, आमची एक युनिक आयडेंटिटी आसा. वी हॅव अ युनिक आयडेंटिटी. खास करून वर्ल्ड वायड वी आर अ टुरिस्टिक स्टेट. वी आर इन अ फायनान्शियल क्रायसिस. आणि जेन्ना आज मायनिंग हाचो धंदो बंद जालोलो आसा, टुरिझम इज दी ओनली आसा, आणि हेजो परिणाम डायरेक्ट उल्लेख आमच्या टुरिझमाच्या फिगराचेर जाता. However much Dr. Pramod Sawant and his entire cabinet might say that the numbers have increased, the fact is ये रीण हो ये दुयेस जे 2005 4,500 कोटीचे आशिल्ले, आज रीण जोड जोड 40,000 कोटीचे आसा. आणि जे श्रीमान आसा हे लोक श्रीमान जायत आसा. दिस वॉज नॉट वॉट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर fought for. He wanted that every citizen had to have the right. पण खास करून आमचे शेतकार भाव, खास करून आमचे under the new constitution, the reason will not be that we had a bad constitution. What we will have to say is the man was wild. A has a lot of relevance today. The way the Home Minister made a statement in the Parliament has to be condemned. Baba Sahib Ambedkar is not only our fashion, it is in our passion, and we will fight, and we have to fight for the injustice today. खास करून ज्या पद्धतीन भावनो भयणीलो आमचे राजकारण मुखार चलता, the way you talk about defection, which itself is a crime, which itself is against the constitution, आमच्या संविधाना विरुद्ध. You look at the directors of these defections today. It is the Bharatiya Janata Party. For power, they can go to any extent. They have done this in 2017. 2017 और साक, the Congress head was the single largest party. I would not like to go into the numbers, but the way simultaneously defections were made, the way they basically can't face anyone जो कोण उलयता सरकारा विरुद्ध, he is either anti-national. It is sad today that writers, poets, people who fought for our liberation, people जे झगडले ओपिनियन पोलार, जे लोक झगडले कोंकणी भाषा लागून, टुडे तेंगेले कलम, that pen is under a threat, and the entire state mechanism. आज रेलेवन्स जरी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचे आमच्या देशाच्या हितान, द बिल्डिंग ऑफ द नेशन. Yes, the constitution was amended, but the constitution, the Congress party for instance, 4 times was amended because of the state of Goa. Goa was a union territory. आणि आज आमका आमदार म्हणून, पंच म्हणून, सरपंच जागसिकेर हेंका सगळ्यांक दिसले एक ओपिनियन पोल जावपाक जाय म्हणून.
नाल्यार आमी महाराष्ट्रात मत जावपाचे. त्या वेळार काँग्रेस पक्ष आशिल्लो, अमेंडमेंट जाले. पूण जो आनंद सिंग, जो कर्नाटकाचो बीजेपीचो आदलो मंत्री आशिल्लो, तो म्हणूंक लागलो 400 पार कोतले, जे पोके फार जाले, हे 400 पार करून कॉन्स्टिट्यूशन बदलतले म्हणून सांगताले. Today, Dr. Babasaheb Ambedkar's idea of one India with multiple cultures, all brothers and sisters, one India, multiple languages, one India, multiple faiths, one India, multiple lifestyle, one India, multiple voices. Voices of what? Why is this done? Why is this fear factor given? The Congress party never ever did what is happening today in the state of Goa. आणि आज बारीकशे जरी तो कार्टूनिस्ट प्रेस भाऊइंग आहे, तांकां खबर आहा, they are the fourth pillar of democracy, but there is directly an attack also on the press. They get a call, whatever press write on the paper today, people in power are questioning them. It is their right to write, but हुई ना हुई चल्यार पावनो भयणीलो जाले, तू उमको धर्माचो, तू उमको जातीचो, तू उमको कातीचो, हे डिस्क्रिमिनेशन बंद करपाक रिजर्वेशन पॉलिसी केली. पूण आज अक्रॉस द स्टेट, and he is the father also of the Dalit community, तेणे तेगेले चिंतन हल्ले, जे जावं 33% रिजर्वेशन, rights for maternity for women, several other factors. Being the opposition should be a constructive opposition, but the way the current dispensation, खास करून ये डबल इंजिन सरकार, they are basically, they have changed the concept of our society. देशाचे लीडर जावं बाब राहुल गांधीजी, खरगेजी, मॅडम सोनिया गांधीजीन, हे सगळे आमचे खास नेता जे आशिल्ले, they have asked us that we have to work to protect the constitution. And when we say to protect the constitution, we have to protect what Dr. Babasaheb Ambedkar had preached for. Preached खास करून what is a critical issue is the communal harmony. And today the BJP is all out to destroy the ethos and the culture of India. This was not what India was known for. You see the way आज अनएम्प्लॉयमेंटाचो क्षेत्र आहा, भुरगे इतले बेकार आहा, गोंयांत जरी तर चयल्यार पळयता थिंगा म्हारगाय. आज दोतोर प्रमोद सावंतान स्टेटमेंट केला अबाउट आंबेडकर भवन. 3 वर्सां जेन्ना आमी आमदार जाले, प्रत्येक विधानसभेत हो प्रश्न करता की इट इज अ डिमांड फॉर एन आंबेडकर भवन. Every year you look in the budget, there is a provision kept of 10 crores. And this is going day in, day out, it is progressing forward. Aaj, khas karo construction, last year he said construction will start. This year he says construction will start after 6 months. Land has been identified. So, ye, soilyar, kitle te, ye Ambedkar Bhavan, korpak, serious ha, ye dakon dita. Last tak, maka dista, haus hanpak sotta, ki we as Congress party, we have to stand by the virtues of Dr. Babasaheb Ambedkar, stand with the social, economically weaker section. And Magadista Ami, we should not look at them as only vote bank. All the political party looks at them as vote bank, but we should look how to empower them through policies, through when we come into power in 27, what should be the agenda, how we will be the voice of the weakest, of the minorities, the female gender, जे अन्याय जाता, हाउ दिस हैज कॉन्सिक्वेन्सेस. आय थिंक प्रत्येक एक काँग्रेस कार्यकर्त्याची ही जिम्मेदारी आसा. वी हॅव टू अंडरस्टँड द बीजेपीज अजेंडा ऑफ हिंदुत्व अँड हिंदुइझम. हे खास करून जे पद्धतीन म्हाका दिसता दिस इज अ व्हेरी व्हेरी सिरियस थिंग. आणि तिसरें, वी नीड टू स्प्रेड आमचे जे एथिक्स आसा ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जे बाब कॅप्टनान सांगला, equality, equity, liberty and justice. These are things in the preamble. रावता कित्याक खास करून या
प्रोग्रामाक आमी हाजीर जाता एल्टनान सारकें सांगलां वी शूड सेलिब्रेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 365 days around the year. Practice what he preached. आनीक रावता की तुमचोय आधार आमकां मुखार आसतलो म्हणून आमकां हिंगा आपयन दोन उतरां दिवपाक बरो सोयेग आनी संदी दिली म्हणून तुमकां सगळ्यांक काळजांतल्यान देव बरें करूं. ॲडव्होकेट रमाकांत खलप हांचे स्वागत करतले परेश पानकर. शंभूभाऊ बांदेकर आणि मिशेल रिबेलो हांचो आता सत्कार सुवाळो जातलो. गोय प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर हांकां विनंती करतात की त्यांनी त्याचबरोबर लेखक, कवी, विचारवंत, दलित संघटनेचे अध्यक्ष आणि समाजा खातीर त्यांनी बरेच काम केल्ले आसा. सध्या ते एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आसा गोय प्रदेश काँग्रेस कमिटीचे. आमचे अध्यक्ष अमित पाटकर हांकां विनंती करता की त्यांनी मिशेल रिबेलो हांचोय बी सत्कार करचो. मिशेल रिबेलो फ्रॉम कुडतरी हे आमचे दक्षिण गोय जिल्लो पंचायत सदस्य आसा. आमकां तांचो सत्कार करपाक खूब वडविकाय अशी दिसता. मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजांतल्यान तांणी इकॉनॉमिक्स आणि सोशियोलॉजी विशयांतली पदवी घेतल्या. दिव्यांग भुरग्यां खातीर ती मदत करता, तांची शिक्षण घेता, शैक्षणिक साहित्यांचे वाटप करता, कॅम्पांचे आयोजन करता. महिला आरक्षण कार्यक्रमात कुडतरी मतदारसंघाचे ताणें नेतृत्व केले जो आमच्या काँग्रेस पक्षाचो कार्यक्रम आशिल्लो. आणि ह्याच बरोबर अनेक ताणें एक विशेष उल्लेखनीय काम केल्लें आसा. आमकां खुशी भोगता तांचो सत्कार करपाक. धन्यवाद. कार्यावळ फुडें व्हरत आसतना आता हांव गोय प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर सर हांकां विनंती करता की गोय राज्याचे विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमांव, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्यो सेक्रेटरी तशेंच गोंयच्यो प्रभारी डॉक्टर अंजली निंबाळकरजी, आमचे दक्षिण गोंयचे खासदार बाब कॅप्टन मिरियाटो फर्नांडीस, आमचे केपे मतदारसंघाचे आमदार बाब एल्टन, आमचे आदले केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, आदले आमचे दोनूय जिल्हे उत्तर तसेच दक्षिण हांचे अध्यक्ष आणि हांगा जमिल्ले सगळे उत्तर गोंयचे डिस्ट्रिक्ट कमिटीचे आणि ब्लॉक कमिटीचे मेंबर्स. आज आंबेडकर जयंतीच्या निमतान सकाळी आमच्या दक्षिण गोवा जिल्ह्या ऑफिसान थंय कार्यावळ जाली, जातून सगळे दक्षिण गोंयचे ऑफिस बेरर्स, विरोधी पक्ष फुडारी आसतलो, आमचे दोन्ही आमदार आसतले, आमचो बाब जितेन आसतलो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचे योगदान गोंया पासत तशेंच ह्या देशा पासत हे म्हाका दिसता विस्तारपणे तुमच्या मुखार दवरला. तातूंत चड डिटेलान वचना, पूण भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचो जो विचार आशिल्लो, तांची जी धोरणां आशिल्ली, तांणी पयले एक संकल्पना जी तांची आशिल्ली की भारत देश मुखार कसो आसचो, कसो जावचो आणि ह्या देशान रावपी सगळे नागरिक, ह्या नागरिकांचे अधिकार कशे सांबाळून दवरप, तांकां कशे प्रोटेक्ट करप. हे दक्षिण गोंयच्या खासदारान सांगले की संविधाना भितर आमकां इक्वॅलिटी, डिग्निटी, जस्टीस, सोशल वेलफेअर, एम्पावरमेंट हे सगळे अधिकार आमकां संविधाना भितर दिल्यात
तशेंच एका मनशाच्या जिवनात फूड, शेल्टर आणि क्लोथिंग ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट. ताजोय उल्लेख, ताजो अधिकार ह्या संविधाना भितर आमकां दिल्लो आसा. आमच्या विरोधी पक्ष फुडाऱ्यान उल्लेख केलो की कर्नाटकांतले जे खासदार आशिल्ले आनंद कुमार हेगडे हांणी लोकसभेच्या एका भाशणान उल्लेख केलो की ह्या फावट जर तर आमी 400 पार जर जाले जाल्यार संविधान आमी बदलतले. आणि हांगा जितले लोक बसल्यात तांकां म्हाका दिसता चडशे लोकांक खबर आसतले, पूण हांव तुमच्या नदरेक हाडून दिवपाक सोदतां. एक बीजेपीचो एक फॉल्स प्रोपोगंडा, फॉल्स नरेटिव्ह ते चलयतात. कितें म्हणून की काँग्रेस पक्षान संविधाना भितर अमेंडमेंट्स हाडले. हो सदांच जेन्ना डिस्कशन जाता तेन्ना आमचेर एक आरोप येता की काँग्रेस पक्ष जेन्ना सत्तेर आशिल्लो जेन्ना ते म्हणटात की छाती ठोकून आमी सांगपाक जाय की आमी अमेंडमेंटां हाडली कित्याक त्या काळाची ती गरज आशिल्ली. आमी खंयचेच उदाहरण घेवया, आमी चड पयस वचूया नाका. ताणें सांगलें की 1961 जेन्ना गोंय लिबरेट जालें तेन्ना आमकां अधिकार मेळचो म्हणून आमकां कॉन्स्टिट्यूशना भितर 12th अमेंडमेंट करचे पडले कित्याक गोंय लिबरेट जालें. जो गोंय राज्याचो मुख्यमंत्री आसा, जो सदांच ह्या देशातले पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूचेर जो टिका करता आनी जो उलयता, ताका विचारपाक सोदता की जे आमी अमेंडमेंट केले ते करपाचे न्ही. हाचेर म्हाका दिसता स्पश्टीकरण मुख्यमंत्र्यान दिवपाक जाय. ताज्या उपरांत जेन्ना हांगा सरकार जालें आनी सरकाराच्या नदरेन आयलें की गोंय व्हरून महाराष्ट्रान विलीनीकरण करया, तेन्ना काँग्रेस पक्षान आमकां ओपिनियन पोल दिलो. देशांतलो एक काळाची गरज आशिल्ली. मुख्यमंत्र्याक म्हजो हो प्रश्न की ते आमी करपाचे न्ही, गोंय राज्याक स्टेटहूड दिवपाचो न्ही, संविधानान अमेंडमेंट हाडपाचे न्ही, हाचेर म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान उत्तर दिवपाक जाय. ताज्या उपरांत गोंयची अस्मिताय, जे गोंयकार म्हणून जी आमची आयडेंटिटी आसा, जी आमची मातृभाषा कोंकणी, ताचे अमेंडमेंट करून 8 शेड्युलान ताका स्थान दिलो. 71वे अमेंडमेंट आमी केले. मुख्यमंत्र्याक हो प्रश्न करपाचे न्ही, कोंकणी आमची मायभास हाका 8 शेड्युलान स्थान दिवपाचो न्ही अमेंडमेंट करून. म्हाका दिसता हो जो रॉंग प्रोपोगंडा, जो फेक प्रोपोगंडा हे भारतीय जनता पार्टी आज महिला हांगा बसल्यात. आज महिलांक जर तर मॅटर्निटी लीव मेळटा ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराक लागून, कित्याक तांणी तुमकां हो अधिकार दिलो. जे 33% आरक्षण आसा महिलांक, हाजो अधिकार बाबासाहेब आंबेडकरान तुमकां दिलो. म्हाका दिसता कॅप्टन विर्याटोन उल्लेख केलो की फ्रीडम ऑफ रायटिंग, जो मिडियाक अधिकार आसा, 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी आमी म्हणटात. हांव येदोळ सकाळी जो कार्यक्रम जालो ते न्यूज चॅनलाचे न्यूज पळयतालो. एक न्यूज चॅनलान न्यूज मारली, सिग्निफिकंट मूव बाय द बीजेपी गव्हर्नमेंट बाय द चीफ मिनिस्टर. 2022 तुझे स्पीच काढ आणि पळय. 2022 तुवें सांगले की आंबेडकर भवन जाले बांदता. 2023 आयलो, आंबेडकर भवन जाले बांदता. 2024 आयलो. अरे तुझ्या 2024च्या भाशणात तुवें सांगले 6.5 करोड रुपया आपूण दवरल्या आंबेडकर भवन बांदता पर्वरे. आता 2025चे भाशण हांव आयज पळयता जाल्यार हो तेच 2022चे भाशण सांगता की आमी आंबेडकर भवन बांदता आनी 10 कोटी रुपया आपूण दवरल्या. म्हाका दिसता हो सगळ्या गोंयचे जे दलित समाज आसा आणि जे बाबासाहेब आंबेडकराचे विचाराचेर चलपी आसा हांच्या सगळ्यांचो अपमान. तुका 5 वर्सां जाली तू गोंयच्या जनतेक फटयता. एव्हरी इयर ऑन इयर तू सांगता की आमी आंबेडकर भवन बांदतले, बांदले, 6 म्हयन्यांनी बांदता. मोदी म्हणटा 6.5 करोड दवरल्या, आज म्हणटा तू 10 करोड दवरल्या. अरे तू सांगता मरे आपल्याक 6 वर्सां जाली, 6 वर्सां लागली तुका ते आंबेडकर भवन बांदपाक, काय तुम्ही हो इलेक्शनाचो आणि एक स्टंट करपाक सोदतात?
या भारतीय जनता पार्टीची जी धोरणा आसा आणि जो नरेटिव्ह आसा वो उघड जाल्लो आसा आज. तुमकां खबर आसतलें की काँग्रेस पक्षाचे राजस्थानचे विरोधी पक्ष फुडारी बाब तिकाराम जुली हे तुमकां खबर आसतलें. हालींच जेन्ना रामनवमी जाली, रामनवमीच्या दिसा आमचे राजस्थानचे काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष फुडारी थंयचे सीएलपी लीडर बाब तिकाराम जुली आपल्या लोकांक घेऊन ते रामाच्या देवळान गेले. त्या दीस रामनवमी आणि जेन्ना ते देवळान वचून पाया पडून दर्शन जेन्ना घेऊन आयले तेन्ना या भारतीय जनता पार्टीचो आदलो आमदार ज्ञानदेव अहुजान देऊळ धुले आणि सांगले की वो तिकाराम जुली म्हणटा तो दलित समाजातले नेता आणि हे लोक इम्प्युअर म्हणून आम्ही ते गंगा जल घालून देऊळ धुले. ही ताजी उतरां. आज या भारतीय जनता पार्टीक हांव विचारपाक सोदता की तुम्ही जे पळय आज आंबेडकर जयंतीच्या दिसाक पळय भाशणां ठोकतात, खंय तरी आंबेडकराचो तुम्ही वापर करतात, म्हाका दिसता तुम्ही तुमची जी धोरणां आसा ती स्पष्ट करपाक जाय. बाब तुकाराम जुली एका दलित समाजांतल्यान येता म्हणून ताचेर तुम्ही वो अन्याय करतात, वो अत्याचार चल्ला. फाटल्या दिसांनी जेन्ना पार्लमेंट सेशन आशिल्ले आमचे खासदार हांगा बसल्यात, लज दिसता सांगपाक ह्या देशाचो गृहमंत्री ताणें ते उल्लेख केलो की आमचे जे लीडर श्री राहुल गांधी आसात, जाणी कन्याकुमारी टू काश्मीर चलत ताणी ह्या देशाच्या लोकांक एकठांय करपाचो प्रयत्न केलो. जे दलित समाजाचे लोक आसतले, पिछल्या वर्गाचे जे लोक आसतले, मायनॉरिटीचे आसतले, जे डिफरंट धर्म जातीच्या लोकांक ताणी एकठांय करपाचो प्रयत्न केलो. ताका हो गृहमंत्री सांगता की आजकाल म्हणटा तो फॅशन चल्ल्या की आंबेडकर 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 म्हणपाची फॅशन चल्ल्या. अरे फॅशन न्ही, आंबेडकर म्हणटा ते आमचे पॅशन आणि आम्ही एकदा न्ही, 1000 न्ही, 1,00,000 फावटी म्हणटाले. तुम्ही जाता ते करा. आंबेडकर म्हणटा तो एक विचार आणि तो म्हाका दिसता वो कोणूच हे भारतीय जनता पार्टीचे लीडर कितलोय प्रयत्न करू. कित्याक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणटा तो फक्त दलिताचोच नाशिल्लो. ताणी सगळे लोक जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आशिल्ले, जाणी इक्वॅलिटी हाडपाचो प्रयत्न केलो, जाणी महिलांक मुखार हाडपाचो प्रयत्न केलो, जाणी मायनॉरिटींक मुखार हाडपाचो प्रयत्न केलो, असे सगळे संपूर्ण भारतांत रावपी नागरिकाचे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आशिल्ले. आणि म्हाका दिसता जो बाबासाहेब आंबेडकराचो जो विचार आसा, जो तांची एक संकल्पना आशिल्ली, ती म्हाका दिसता आमकां घेऊन मुखार वचची पडटली. तांणी जे संविधान जे आमकां दिले, ज्या संविधानान या देशांत रावपी, या राज्यांत रावपी प्रत्येक मनशाक बरें आरोग्य मेळचें हें जे बरयल्लें आसा तें आमकां मेळटा. आता कोण तरी म्हाका एक मिडियावालो मेसेज करतालो, हांव बशिल्लो तेन्ना, आणि सत्य आसा तें. ताणें म्हाका विचारलें की आज गोंयभर तो म्हणटा की हेल्थ मेळावे चल्ल्यात. आणि तो म्हाका प्रश्न विचारता कित्याक हे हेल्थ मेळावे चल्ल्यात. सारकें तें, कित्याक ह्या राज्यांतलो जो हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आसा तो आज कंप्लीट कोलॅप्स जाल्लो आसा. आज तुम्ही खंयच्या हेल्थ सेंटरान वचात, माणसुकी ना मनीस वाचतलो म्हणून. आपले चुको सगळ्यो लिपोवपाक, जे रॉंग डुईंग्स आसा, जे हे सरकार आज अक्षरशः जांचो ऍडमिनिस्ट्रेशन कोलॅप्स जाल्ले आसा, ते आपल्यो चुको करपाक मेळावे चल्ल्यात. लोकांक दिशाभूल करपाचो एक प्रयत्न चल्ला, लोकांक आज डिवायड करपाचो प्रयत्न चल्ला. हो खंय तरी आज बंद जावपाक जाय. आयच्या या आंबेडकर जयंतीच्या निमतान जो काँग्रेस पक्षान जो जय बापू, जय भीम, जय संविधान हो कार्यक्रम हांगा घडोवन हाडलो, हो विचार तुम्ही आज जेन्ना परत वतले तेन्ना प्रत्येक मतदारसंघान, प्रत्येक घरान, प्रत्येक बुथार हो बाबासाहेब आंबेडकराचो विचार वचपाक जाय. आणि या भारतीय जनता पार्टीची जी धोरणां आसा, जी हिपोक्रेसी आसा,
जाणी जी राजस्थानाक रामनवमी दिसाक एक दलित समाजाचो लिडर जेन्ना वचून रामाक पाया पडलो ते देऊळ तांणी धुले हे प्रत्येक गोंया मेरेन पावपाक जाय आणि हांव आशा घेवन हांगाच्यान वता की हे हांची धोरणां हांची दुगलेपणां हांची हिपोक्रेसी ही उघड जावपाक जाय आणि ते आमचे सगळ्यांचे कर्तव्य की आज ज्या पद्दतीन गोंय राज्य विरोधी पक्ष फुडाऱ्यान सांगले की आज गोंय अनएम्प्लॉयमेंट आसतलो, आज टुरिझम आसतले, मायनिंग आसतले, युवक जे आमचे युथ विंग हांगा बसल्यात आज प्रत्येक युवक आज हो पीडित आसा. मोठी मोठी घोषणा केल्ली 2 कोटी जॉब दिता म्हणून, पूण आयचो जो युवा पिढी जो आसा ताका आज फुडले कितें आपले शिक्षण जातकीर मुखार कितें हो आज अंधार काळोख आसा. सो हांव सगळ्या कडेन मागता की आज ह्या महान दिसाक ह्या देशातले महान व्यक्ती भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचो जो विचार आशिल्लो सगळ्यांक एकठांय घेवन मुखार वचपाचो, सगळ्यांक एम्पावर करपाचो, तो विचार फक्त काँग्रेस पक्ष काँग्रेस पार्टीज घेवन मुखार वचपाक शकता. जय हिंद, जय गोवा. AICC जनरल सेक्रेटरी माफ करा AICC सेक्रेटरी आणि को इन्चार्ज गोवा डेस्क अंजलीबाई निंबाळकर हांका विनंती करता की तांणी आपले विचार व्यक्त करचे. A very good evening to you all. Today, as we celebrate 134th birth anniversary of Bharat Ratna Shri Dr. Babasaheb Ambedkar ji, remembering him on his birth anniversary in the state of Goa, in Panjim. This program organized by the Goa Pradesh Congress Committee, and to attend this program we have Goa Pradesh Congress Committee President Shri Amit Patkar ji, the Leader of Opposition Shri Yuri Alemo ji, MP of South Goa Captain Shri Viriato ji, MLA Shri Altan ji, MLA Carlos ji, all the frontal organizations, Youth Congress, NSUI, Seva Dal, Media, SC/ST Cell, Minority Cell, and the North Goa District President Shri Viren ji, South Goa District President, Congressman, if I say, I hope it is not wrong, Shri Babu Shambhu Rao ji, all the dignitaries of the dais, Congress leaders, Karyakartas, Mahila, youth, all the senior leaders, and specifically to cover this program, I also specifically welcome the media from all the wings, all the printing as well as the digital media platforms. A very, very warm welcome and Jai Bhim to you all. आज मला वाटतंय everyone has spoken in detail about Dr. Babasaheb contribution in making the constitution and the advantages of that constitution to us as a human being, and specifically to Goa, what is the contribution of that constitution also. आणि आज मला हे सगळं सांगताना खरंच अभिमान वाटतो जेव्हा एका बाजूला बीजेपी म्हणतं की काँग्रेस हे बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहे. मला त्या बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांना, सेंट्रल लीडरशिपला, स्टेटच्या सर्व इथल्या गोव्यातल्या लीडर्सला सांगावं वाटतं की बाबासाहेब जन्मताच हिंदू होते हे विसरून चालणार नाही.
पण ते हिंदू असताना, जन्मले हिंदू जातीमध्ये, तरी सुद्धा त्यांनी मरणार नाही मी हिंदू जातीमध्ये म्हणून, हिंदू धर्मामध्ये म्हणून बुद्धिझम मध्ये कन्वर्ट केलं. आणि आज हे स्वतःला हिंदू धर्माचे ठेकेदार असलेले बीजेपीची लोक म्हणतात की बाबासाहेबांचा अधिकार फक्त आमचा आहे आणि काँग्रेसवाल्यांचा नाहीये म्हणून. आज आठवण केली पाहिजे शाहू महाराजांची, कोल्हापूरच्या, ज्यांनी पत्र लिहून गायकवाडांना, बाबासाहेबांसाठी पत्र लिहून सयाजी गायकवाडांना बरोड्याचा हा मुलगा बाबाच्यात पाठवला. हा हिंदू धर्म आहे, ना की हा बीजेपी लोकांचा हिंदू धर्म, जिथे ही लोक एक साधं गोव्यामध्ये भवन बांधायला आंबेडकरचं एवढं मोठं राजकारण करतात. आजचं बजेट बघितलं या वर्षाचं, मागचं बजेट बघितलं तुम्ही, तर बजेटमध्ये आज एससी असू दे, एसटी स्टुडंट्सला असू दे, आज ह्या सर्व वर्गाच्या एससी एसटी जमातींचं सेंट्रल बजेट कट करण्यात आलेलं आहे. हे तुमचं प्रेम का? हे तुमचं प्रेम आंबेडकरांवरती, जिथे 3.26 lakhs ऑफ एससी, ऑफ दलित अँड 2.46 lakhs percentage wise of the ST people is cut by in this finance budget by the Modi government. Is this their love for Ambedkar? And then they teach us about constitution, they teach us about Ambedkar, and they tell us that काँग्रेसने आंबेडकरांना हरवलं म्हणून. मला इथे एक लहानशी खरंच वाचलेली गोष्ट आठवते आणि ती सांगावी अशी वाटते. 300 लोकांनी बनवलेलं कॉन्स्टिट्यूशन आपलं, महिला होते, बरेचसे विचारवंत लोकांनी मिळून, आणि दे वर ऑल इलेक्टेड टू माइंड यू. इट वॉज नॉट जस्ट अ अपॉइंटेड कमिटी. कधी एक नव्हते, भिन्न भिन्न होते, पण त्यांचा ध्येय मात्र एक होता की स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्या स्वातंत्र्याबरोबर मागासवर्गीय जातींच्या, खालच्या वर्गांच्या जातींच्या, गोरगरिबांना जे हक्क आहेत ते हक्क मिळाले पाहिजेत. ह्या भिन्न भिन्न विचारांच्या असले तरी सुद्धा एक मार्ग हा एकच होता. आणि हे असं करत असताना जेव्हा आंबेडकर हरले ती इलेक्शन, हरल्यानंतर सुद्धा इट वॉज गांधीजी, महात्मा गांधी, आपण महात्मा का म्हणतो आणि त्यांना फादर ऑफ नेशनचं का दर्जा दिलेला, ह्या गोडसेवाद्यांनी आज ऐकलंच पाहिजे आणि शिकलं पाहिजे. कारण माफीनामे जेलमधनं मागणारे असे नाहीत. त्यांनी आंबेडकर सारखा विचारवंत माणूसच चेअरमॅन झाला तर आपलं त्यांना अपॉइंट केलं आणि अपॉइंट करून त्यांना चेअरमॅन ऑफ द कमिटी केलेलं. अँड माइंड यू, आंबेडकर जी वॉज द ओनली अपॉइंटमेंट, not elected but appointed person of the constitution, not only appointed but chairman given by Mahatma Gandhi ji. हा इतिहास आहे आणि म्हणूनच तुम्ही इतिहास वाचाल तर जगाल, इतिहास वाचाल तर इतिहास रचायला मिळणार. पण ह्या बीजेपी वाल्यांना हिंदू धर्म म्हणजे फक्त भगवा आणि हिंदू धर्म म्हणजे बाकीच्या जातींना राजकारणासाठी किंवा मत मिळवण्यासाठी करणार नाही. आणि आज ह्या बीजेपी वाल्यांना आंबेडकर जयंती साजरा करत असताना थोडीशी तरी लाज वाटली पाहिजे की जिथे एवढे वर्ष झाली एक साधा आंबेडकर भवन बांधायला तुम्हाला पैसे रिलीज करता येत नाहीयेत. मला वाटतंय 2017, 2022 आणि 2000 आता येणाऱ्या 27च्या तिन्ही इलेक्शनचा अफिडेव्हिट जर प्रमोद सावंतांचं तुम्ही बघितलं तर निश्चितच त्यांच्या अफिडेव्हिट मध्ये वाढ झाली असेल, पण आंबेडकरांसाठी एक गुंठा सुद्धा जागा द्यायला त्यांना परवडत नाहीये. तर असे हे विचारवंत आणि आंबेडकरवादी आणि हिंदू धर्माचे रक्षण करणारे, ज्यांच्यापासून आज देशाला खतरा आहे, आज खरोखर असल्या खोट्या हिंदुत्ववादी लोकांपासून आज देशाला वाचवण्याची गरज आहे. आणि आज म्हणूनच आंबेडकर जयंती निमित्त परत एकदा संविधानाकडे बघून, संविधानामध्ये जे आपल्याला हक्क दिलेला आहे ते हक्क जे आपल्याला मिळत आहेत ते खालच्या जातीच्या सर्व लोकांना मिळवण्यासाठी प्रयत्न आपण सर्व काँग्रेस कार्यकर्ते नाही, सर्व माणसांनी केला पाहिजे या मताची मी आहे. आणि येणाऱ्या दिवसात
चूक झालेली आहे. का असू नाही, आतमध्ये काय लिहिलेलं आहे ते वाचलं तर तुम्हाला कळणार. आम्ही छातीत नाही, आमच्या हृदयात आणि डोक्यात कॉन्स्टिट्यूशन घेऊन चालतो. आणि म्हणूनच आज कॉन्स्टिट्यूशन आंबेडकरजींबरोबर साजरा करत असताना त्यांच्या जयंतीला आज त्यांना मोठा मान जर द्यायचा असेल तर सर्वांनी ह्या धर्माचा, मानवते धर्माचा आणि आपल्यापेक्षा खालच्या जातीच्या किंवा मागासलेल्या गोरगरिबांना, नुसतं खालची जातीच्याच नाही तर मागासलेल्या लोकांना, गोरगरिबांना जे सरकारी स्कीम्स असतात मिळत नाहीत त्यांचा भरपूर उपयोग करून देण्यासाठी नुसतं इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह नाही तर प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी, प्रत्येक काँग्रेस लीडरनी आज शपथ घेऊन त्यांच्या मार्गाने चालण्याची गरज आहे. एवढं सांगून मी माझे 2 शब्द इथेच संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय भीम. आजची सत्कार मूर्ती बहुमानेस्त शंभूभाऊ बांदेकर आमका विनंती करता की त्यांनी आपले 2 शब्द उलोवचे. नमस्कार. आमच्या गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय अमित पाटकर, विरोधी पक्षनेते माननीय एम.बी. आलेमाव, कॅप्टन वेयस, बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्याबद्दल तो मला पूर्वेतिहास आठवला. गर्व से कहो हम हिंदू है म्हणणाऱ्यांनी केवळ बाबासाहेब आंबेडकरांचंच ठेवणूक केली अशी नाही, बाबू जगजीवनरामांचीच ठेवणूक केली अशी नाही तर राष्ट्रपिता महात्मा गांधींची सुद्धा केली आहे. ज्या वेळेला महात्मा गांधींनी म्हणजे मोहनदास करमचंद गांधी यांना पुढील शिक्षणासाठी परदेशी जावं लागलं त्याला तथाकथित हिंदूला तुम्ही कुठपर्यंत घेऊन जाणार आहात हा प्रश्न आहे. प्रश्न संविधानाचा आहे. आतापर्यंत विरोधी नेते संविधानाबद्दल जी विधानं करतात ती पाहिल्यानंतर हसावं की रडावं हे कळत नाही. कारण आतापर्यंत गेल्या 1.5-2 वर्षामध्ये विरोधी पक्षाने जे संविधानावर बोललेलं आहे ते संविधान सुरू झाल्यापासून शपथ कोणीही बोललेलं नाही. आणि ह्यांची विधानं काय, आम्हाला संविधान पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी बरोबर सांगून दिलं आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला जर जगायचं असेल देशात, देशवासी आहे म्हणून माणसासारखं वागायचं असेल तर आपण स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रि जी आहे याचं पालन केलं पाहिजे. आणि संविधानामध्ये त्यांनी सांगितलं. नेहमी आपण बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन यावर बोलतो. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलताना ही वॉज अ मसीहा ऑफ दलित कम्युनिटी म्हणून बोलतो. अहो पण बाबासाहेब आंबेडकर हा महामानव होता, हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. आता एक लेखक म्हणून, एक संशोधक म्हणून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संशोधनपद लिहिलेले आहे त्याच्यावर जागतिक कीर्तीच्या लेखकांनी त्यांचे संदर्भ घेऊन पुढे गेलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलित जातासाठी नाही, SC, ST मायनॉरिटीसाठी तर त्यांनी काम केलं पण स्त्रीवर्गासाठी सुद्धा त्यांनी काम केलं. त्यांनी सांगितलं की जोपर्यंत स्त्रिया या सुशिक्षित होत नाही, जोपर्यंत त्यांना रोजगार मिळत नाही आणि जोपर्यंत त्यांचे हात आपण बळकट करत नाही तोपर्यंत स्त्रीला स्त्री म्हणून जगण्याचा हक्क मिळणार नाही. आणि म्हणून खास तरतूद त्यांनी स्त्रियांसाठी केलेली आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न घ्या. आज आम्हाला स्वातंत्र्याच्या 75 वर्ष झाले तरी शेतकऱ्यांना रस्त्यावर यावं लागतं. बायका मुलासकट आंदोलन, चर्चा, मोर्चे आणावे लागतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शेतकरी आपला देश, त्या पंचवार्षिक योजनेपासून आम्ही शेतकऱ्यांना बळकटी देत आहोत. पंडित जवाहरलालांनी जाणीवपूर्वक शेतकरी जागा व्हावा त्याच्यासाठी हव्या त्या
त्याच्यानंतर श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, बाबू जगजीवनराम कृषी मंत्री झाले. त्यांनी डॉक्टर स्वामीनाथनच्या नेतृत्वाखाली कृषीप्रधान देशाला नेलं आणि आपला सगळ्यात गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. एक गरीब आहे परंतु जो सुशिक्षित आहे त्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो. आणि जो श्रीमंत आहे पण सुशिक्षित आहे त्याच्याकडे थोडी आपण डोळे झाड केले तरी चालेल, परंतु ह्या भारतवर्षामध्ये शेतकरी राजा झाला पाहिजे. कामगार मजूर जे आहेत त्या रोजगारीवर फक्त त्यावेळेला 2.5 रुपये होते, ते 2.5 रुपयाचे 7 रुपये करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. त्याचप्रमाणे जे दीन दलित दुबळे आहेत त्यांनी सांगितलं तुम्ही मंदिर प्रवेश देत नाही देऊ नका, तुमची मंदिरं तुमचे देव तुम्ही घेऊन बसा, पण त्यांना पोटासाठी अन्न खवाय त्याच्यासाठी तुम्ही त्यांना रोजगार द्या. आज किती कोट्यावधी दीन दलित दुबळे रस्त्यावर आहे, अर्धपोटी आहे आणि येऊ केलं आम्ही तेव केलं म्हणतात, पण तो प्रत्यक्षात गरीबातला गरीब माणूस गरीबच राहिला, विशेष तो जास्तच गरीब होत गेला. तुम्ही दरिद्री रेषेखालची रेषा जर काढली तर ह्या कोट्यावधी देशवासियामध्ये कोट्यावधी दारिद्र्य रेषेखालील माणसं आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जर आपण पुढे न्यायचा असेल तर आपण स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे तर पाळलंच पाहिजे, पण तो गरीबातला गरीब माणूस मग कुठल्याही जाती धर्माचा असू दे, तो हिंदू असू दे, ख्रिश्चन असू दे, मुस्लिम असू दे, जैन असू द्या, पारसी असू द्या, पण त्याला त्याने जे शिक्षण घेतलंय गरिबीतून त्याला वर काढण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. हे बाबासाहेबांनी सांगितलं. बाबासाहेबांनी इतकं सांगितलं की तुम्ही आम्ही अर्थनग्न माणसाला तुम्ही धड जेवायला देत नाही आणि तुम्ही बंगल्यामध्ये राहता आणि मोठमोठ्या बाता सांगता, हे कसं शक्य आहे? ही शक्यता नाकारण्यासाठी त्यांनी केलं. आज मॅडम निंबाळकरजींनी ते याचं सांगितलं, अस्पृश्यता म्हणून त्यांना हिंदू धर्म सोडावा लागला. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यासाठी आम्ही त्यांना सलाम केला पाहिजे. जर ते दुसऱ्या धर्मात गेले असते तर आमचा भारत देश भारत राहिला नसता. हे तुम्ही केव्हा समजून घेणार आहात? आणि आता मला सांगा, हा 1-1.5 वर्षातच तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली वर्षभर कार्यक्रम करायला. अहो, बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिलला जयंती येते, 6 डिसेंबरला त्यांचा पुण्यतिथी. कोणी कुठल्या ऑफिसमध्ये कुठले कार्यक्रम केले काँग्रेस पक्ष सोडून ते सांगा. हा तुमचा पुळका निव्वळ राजकीय आहे, हा राजकीय स्टंट आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर आपण घेतले तर अशा लोकांपासून 4 पावलं दूर राहणं हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी टू एज्युकेट, टू फाईट अँड टू युनाइट, म्हणजे शिका, संघटित आणि संघर्ष करा, ही त्रिसूत्री आपल्याला दिली, ते प्रत्येकाने ती स्वीकारली पाहिजे. आपल्या पक्षात त्या तळागाळात त्या माणसापर्यंत ते पोचली पाहिजे. इतकं सांगून मी तुमची माफी मागतो.